नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे पेसा भरती संदर्भात जी सुप्रीम कोर्टात जी ही आहे केस टाकलेली आहे. तर त्याच्या संदर्भात आज जी सुनावणी होत आहे सध्या, त्याच्या स्टेटससाठी काय करायचं की तुम्हाला व्हिडिओ मी आत्ताचा घेऊन आलो आहे की एक्झॅक्टली काय सुरू आहे सध्या स्टेटस आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हे आहे की मनात कधी कधी निकाल लागतो वगैरे वगैरे या गोष्टी सगळ्या आहेत. तर बघा, सगळ्यात पहिले तर तुम्ही काय करेल की मी तुम्हाला आजच्या कोर्टच्या याच्यामध्ये आहे की नाही ती केस ते तरी पहिलं दाखवेल मी तुम्हाला. डेली जे असेल आणि ऑर्डर पण दाखवेल तुम्हाला, जर आता जर झाली असेल तर ची ऑर्डर दाखवतो. तर पहिलं तर सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करेल की आजच्या ज्या लिस्टिंग्स आहेत, ओके, आजच्या लिस्टिंग आहेत ते तुम्हाला दाखवेल. ओके, कॉज लिस्टमध्ये बघूयात आपण. तर कॉज लिस्टमध्ये 9/4 ची जी आहे, ओके, ॲडव्हान्स इथे चेक करूयात आपण पहिले याला. तर चेक केल्यानंतर आपल्याला समजून जाईल की किती नंबरला आहे, की हिअरिंग्स आहेत त्या. सामाजिक नाव सर्च केलं होतं ऑलरेडी मी. आहे 293 नंबरला आहे ॲडव्हान्स याच्यामध्ये. तर बघू शकता ही जी केस आहे इथे बघू शकता, सामाजिक विकास प्रबोधिनी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड अदर्स. तर मेन्शन मेमो आहे नंबर इथे दिला, क्लॅरिफिकेशन ऑब्लिक्शन डायरेक्शन दिलेली आहे तिथे. तर ही केस सध्या तरी लिस्टेड आहे आजच्या तारखेला तर आहे. ओके, आज तारखेला आहे ही केस. आज लागेल काय जो काय असेल तो, म्हणजे हिअरिंग तरी होणार आहे तर 100% आहे. ओके, आता पुढच्या गोष्टी आपल्याला काय करतील की त्या डेली जजमेंटमध्ये काय करतील की समजून जातील. आता इथं ओके 4 नंबरला आहे मेन याच्यामध्येच. बघा, 10:30 वाजतापासून सुरुवात होणार होती. जजेस जे होते दोन जज होते, ऑनरेबल चीफ जस्टिस, ऑनरेबल चीफ जस्टिस, ऑनरेबल मिस्टर जस्टिस जे बी पार्डीवाला आणि ऑनरेबल जस्टिस मनोज मिश्रा, हे 2 जजेस आहेत. 10:30 वाजल्यापासून सुरुवात होणार होती याची. आता एक्झॅक्टली कसं होतं की या ज्या लिस्टिंग्स आहेत त्या ऑनलाईन दिसत नाहीत, कारण की ऑनलाईन जे असतं, आता तुम्हाला दाखवतो मी ते. ऑनलाईन ज्या हे होतात त्या फक्त कॉन्स्टिट्यूशन बेंचच्याच हिअरिंग जे असतात, ज्याच्यामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतील आणि मॅक्झिमम जजेस जे असतात, कॉन्स्टिट्यूशन बेंच जे असतो, संवैधानिक बेंच, त्याच्याच फक्त हिअरिंग जे आहेत त्या ऑनलाईन भेटतात. बघा इथे बघू शकता. ज्या कॉन्स्टिट्यूशन बेंचच्या मॅटर्स असतात किंवा सेरिमोनियल जे मॅटर जे आहेत, ओके, याच्यासाठीच काय करते की ऑनलाईन दाखवतं, बाकीच्या यासाठी काय करते की ऑनलाईन दाखवत नाही. लक्षात घ्या, ऑनलाईन दाखवत नाही. तर ही जी केस आहे ती बहुतेकच लवकर होईल, कारण 34च केस आहे ही. तर बहुतेक लवकर होईल. आता इथं जर तुम्ही बघाल जजमेंटमध्ये जर पाहाल तुम्ही, लेटेस्ट जजमेंट्स बघूयात. जजमेंट नाही येणार, ऑर्डर येतील आपल्याला. न्यू वेबसाईट जर पाहिले आपण तर आपल्याला काय करेल की एक्झॅक्टली आपल्याला आयडिया येऊन जाईल की काय आहे ते. तिथे एक न्यू वेबसाईट होती. न्यू वेबसाईटवरती जरा थोडं व्यवस्थित दिलेलं आहे, इथेही दिलेलं आहे त्यांनी. कॉज लिस्ट, केस स्टेटस, डेली ऑर्डर्समध्ये भेटतील आपल्याला. जर सपोज जर ऑर्डर रेडी असेल आजची, तर आपल्याला कळून जाईल की काय आहे ते. ओके, तर 4 नंबरचीच केस आहे ही. आणि जर मी जर डेली ऑर्डर जर बघितल्या, डेली ऑर्डर्समध्ये जाऊन जर डेली ऑर्डर बघितली, तर जज नेमवरून तर पण पाहता येते मला. जज नेमवरून पाहता येते किंवा आरोपी डेटवरनं पाहता येते किंवा पार्टीच्या नेमवरून पाहता. सपोज जज नेमवरून जर पाहिलं मी, तर हे जे जज आहेत आजचे, जे पालखीवाला आहेत आणि हे 2 जज आहेत, तर याच्या नावावरनं जर आपण चेक केलं, पार्टीवाला सॉरी, याच्यावरनं आपल्याला काय करतील की चेक करता येईल. ओके, ऑलरेडी आहे तिथे. तर
आता ते एक एक शोधायला लागतील. पारडीवाला आहेत. ओके, चेक करूयात. अजून तर काही याचं अपडेट दिलेले नाहीये. हिअरिंग बद्दलची काही हे नाहीये. तर जसं तुम्हाला अजून माहिती काय कळेल तशी मी तुम्हाला काय कळेल की ऑलरेडी माहिती काय की देईल की देईल. ओके. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.